15 जून 2024 शनिवार. आज घर बंदूक बिर्याणी हा मराठी सिनेमा पाहिला. नागराज मंजुळे आणि ठोसर आणि बाकीची टीम ऑलमोस्ट तो लंगडा आणि हे ते सगळे ऑलमोस्ट तेच आहेत सगळे. काही नाही, टाइमपास सिनेमा. नागराजने थोडंसं हटके आणि चांगलं काम केलंय. थोडंसं सिम्बा सिंगम या धर्तीवरचं थोडंसं म्हटलं तरी हरकत नाही. आणि ओपनिंग ठेवली आहे त्याला सेकंड पार्ट करता. थोडक्यात 3 कॅरेक्टर्सची स्टोरी आहे. ठोसर जो एक गावात राहत असतो आणि याच्यात काम करत असतो एका ढाब्यावर बिर्याणी बनवायचं. म्हणजे त्याच्या हाताला खूप चव असते, त्याच्या हातचं सगळं छान होत असतं. आणि त्याचं लग्न म्हणजे तो मुलगी पाहायला गेला असतो, पण तो अनाथ असतो आणि तिथेच वाढलेला असतो. त्याच्याजवळ काहीच नसतं, म्हणजे तो नुसतं 2 वेळेचं पोट भरवू शकण्या इतकंच तो कमवत असतो. तर तो प्रामाणिकपणे मुलीवाल्यांना सांगतो. तर पण मुलीला आणि त्याला एकमेकांना ते आवडतात. त्याच्यामुळे मुली खूप हट्ट करते वडिलांजवळ की थांबूया, पण वडिलांचा हट्ट असतो की तुझं स्वतःचं घर झालं तू कुठे ठेवणार म्हणे मुलीला. त्याच्यामुळे तुझं जर घर झालं तर मी तुझी लग्न करून द्यायला तयारी. हा एक त्याचा बॅकग्राऊंड असतो. दुसरं डाकू सगळे जंगलात. सयाजी शिंदे पण आहे. सयाजी शिंदे हा म्होरक्या असतो, बब्बन म्हणून, आणि त्याची सगळी टीम असते, क्रू म्हणजे डाकू सगळे. आणि त्याची एक मारिया म्हणून गर्लफ्रेंड असते त्या बब्बनची. आणि पोलिसांच्या चकमकीत ती मेली असते. तिचं खरं सारखं चालू असतं की आपण सरेंडर करूया. हे असं बोलत असतानाच ते पोलीस अटॅक करतात आणि ती मरते. त्याच्यामुळे याचं परत डोकं फिरते बब्बनचं. तर अजिबात सरेंडर करायचं नाही, आता बदलाच घ्यायचा आपण. ही एक स्टोरी असते. आणि तिसरं म्हणजे हा जो पोलीस असतो नागराज, तर हा प्रामाणिक असतो आणि त्याला बिलकुल असं आलतू फालतू खपत नसतं. तर कॉलेजच्या एका धुळवडीच्या कार्यक्रमात आमदाराचे पोरं, मोठ्या मंत्र्याचे कोणाचे तरी पोरं फालतू गळ्यात अगदी सोन्याचे चेन मुलींना त्रास देत, म्हणजे मुलींनी जबरदस्ती त्यांच्यावर करतात की तुम्ही आम्हाला रंग लावायचा, आम्ही तुम्हाला रंग लावू वगैरे वगैरे, आणि थोडंसं जरा अतिरेक दाखवले. तर मग तो प्रिन्सिपल फोन करतो, तर पोलीस येतात. तर पोलीसमध्ये हा असतो. बाकीचे पोलीस तसे दाखवलेत लल्ले फुले. मग हा येतो आणि मग हा खूप म्हणजे त्यांना चांगला धडा शिकवतो. तर लगेच त्याची बदली करतात तिथून, म्हणजे पुण्यातल्या याच्यात ना. आणि मग त्याला त्या कोलवडी, जिथे हा डाकूंचा एरिया असतो, तिथे त्याची बदली होते. मग त्याची बायको नेहमीच वैतागलेली असते की सारखंच हे असं नडतात आणि बदली होते. त्याला 2 मुली दाखवल्या. आणि मग आता त्यांच्यातली ती स्टोरी आहे. तर आता हा जो आचारी म्हणजे ठोसर जो असतो, तर त्याला कोणीतरी सांगतं की तू हे कर, सॉरी, त्यांच्या ढाब्यावर हे डाकू येतात एकदा. आणि एक वरात थांबलेली असते, त्यांचं जेवण चाललं असतं, तर त्यांनाच लुटण्याकरता म्हणून ते येतात. आणि मग त्यांना जेव्हा कळतं की हा ठोसर छान जेवण बनवतो वगैरे, ते त्याला उचलून घेऊन जातात. त्याच्यामुळे ठोसर त्यांच्याकरता आपला आचार्याचं काम करत राहतो. एकदा दोनदा पळून द्यायचा प्रयत्न करतो, पण ते शक्य होत नाही, ते म्हणजे पकडतातच त्याला. आणि इकडे ही बिचारी वाट बघते पण काही नाही, शेवटी वडील तिचं लग्न ठरवून टाकतात आणि होते म्हणजे तिचं लग्न. हा आपल्या यांच्याच बरोबर येतो. तर एकदा पोस्टर लागतात गावात सगळीकडे की सरेंडर केलं तर इतके लाख मिळतील, तितके. तर त्याच्यातले काही येतात, जसं नेहमी पोलीस डिपार्टमेंटला असतं तसं त्याच्यातली पोलीस करप्ट असतात. ते तिथे खाली स्वतःचे नंबर लिहितात की आम्हाला संपर्क करा. म्हणजे थोडक्यात काय, आपण त्यांना मारायचं आणि त्यांनी म्हणजे संपर्क केला की पोलिसांना पण इनाम असतं ना, की तुम्ही जर डाकूंना मारलं तर अशा प्रकारचं त्यांचं धोरण असतं. तर हा स्वतःच एकदा ठोसर, मी डाकूंबरोबर राहतो, मी डाकूच आहे, मला हे करा वगैरे,
पण त्याला काही कोणी दाद देत नाही. मग एका वेळेस त्याला तो पकडला जातो. तर त्याला वॉचवर ठेवायला हे लोक पाठवतात, डाकू सगळे, की आमदारांच्या घरावर धाड मारायची, तर तू जरा आमदारांच्या घराची रेकी कर. आणि त्याच्या हातात चाकू देतात. म्हणतात ते बायकोला आणि मुलीला पण मारून टाक, पण तो काही मारू शकत नाही. पण तो पकडला जातो आणि त्याला जेल होते. तर हा ओळखतो, तो हा तोच आहे ना त्या दिवशी सरेंडर करायला आलेला. तर मग ठीक आहे, बिचारा तो इनोसंट आहे, जाऊ दे जाऊ दे म्हणे त्याला. आणि मग त्याचा पाठलाग करतात जंगलात आणि फॉलोअप घेतात की कुठे आहेत ते लोक. आणि मग झालं ते पूर्ण, त्यांचं मारामारी आणि ही सगळे दाखवली आहे. आणि सगळे ऑलमोस्ट डाकू मरतात आणि पोलिसांचे बरेच अधिकारी मरतात वगैरे. पण हा पकडला जातो बल्लम. आणि तो आमदार तसा करप्टच असतो. तर हा पोलीस म्हणतो की हा आमदाराला पण आपल्याला धडा शिकवायचाच आहे. तर मग हा दाखवला त्याची पत्रकार परिषद पोलिसाची, आणि राया नाव असं त्याचं. तर तो म्हणतो की आम्हाला आता आमदारांना असं आम्ही इतके पोलीस मेले आहेत, इतके हे आहेत, आता हे आमदार असे करप्ट आहेत, त्यांना पकडायचं आहे. पण तिथेच एंड केलंय की अरे आत्ताच आमदाराला अरेस्ट केलं तर मग पुढे कसं होणार सिनेमाचं, असं करून तिथे एंड केलंय. म्हणजे थोडक्यात दुसरी ओपनिंग दाखवली आणि तो आमदार कोण आहे ते काही दाखवलेलं नाही. ओव्हरऑल ठीकठाक सिनेमा आहे, टाइमपास. ओके.